आज मी इथे चमचमीत अशी वांग बटाट्याची मिक्स भाजी बनवते. बऱ्याच जणांना वांग खायला आवडत नाही म्हणून त्यामध्ये मग बटाटा घातला जातो. पण बऱ्याच जणांना वांग बटाटा अशी मिक्स भाजी देखील आवडते. तर सगळ्यांसाठी ही रेसिपी आहे. ज्यांना कोणाला बटाटा आवडतो, ज्यांना वांग आवडतं, त्या दोघांसाठीची ही रेसिपी आहे. मस्त कॉम्बिनेशन लागतं बटाटा वांग. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 4-5 वांगी घेतली आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत. वांगी पाण्यात टाकली आहेत स्वच्छ धुण्यासाठी. बटाट्याची साल काढून त्याच्या मी फोडी करून घेतल्यात, थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा. यासाठी मी इथे एक मसाला बनवते. 5-6 मोठ्या मोठ्या लसणाच्या कुड्या, थोडंसं आलं, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा मीठ आणि 2 मिरच्यांचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत. हे सगळं आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे. याचं हे वाटण तयार झालंय. आता इथे मी वांगी कट करून घेते. वांगी अगोदर मी कट केली नाही कारण ती काळी पडतात म्हणून. याचे मी 2 तुकडे केले आणि मधून अशा पद्धतीने कट करून घेते. हे कट केल्यानंतर आतून किडलेलं नाही आहे ना याची खात्री करून घ्यायची. आता यामध्ये बनवलेला हा जो मसाला आहे तो या वांग्याला मी लावून घेते आणि मधून आपण कट केले तिथे त्यामध्ये हा मी मसाला भरून घेते. बटाटा मी अजूनही पाण्यातच ठेवला आहे. कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे. कुकरमध्ये मी ही झटपट भाजी बनवते. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. यात मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालते आहे. 2 कांदे मी इथे एकदम बारीक बारीक असे कट करून घेतलेत. कांदा आता छान थोडासा लालसर होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे. यात आता आपल्याला बटाटा घालायचा आहे. 2 बटाटे मी याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतल्यात. टोमॅटो घालायचा आहे. 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे मी. तो टोमॅटो यामध्ये घातला आहे. मसाला भरलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट आपण अगोदर मसाल्यामध्ये घातले त्यामुळे खूप जास्त इथे मी वापरत नाही आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता यामध्ये जो आपण शिल्लक मसाला आहे जो सुरुवातीला बनवला तो सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे. हे सगळं मी आता थोडंसं परतून घेते आहे. मसाला यामध्ये छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी नाही कारण हे कुकरमध्ये आपण शिजवतोय तर कुकरमध्ये खूप जास्त पाणी आटत नाही. त्यामुळे या भाजीला लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. पुरेसं पाणी घालून याला आता आपल्याला झाकण लावायचं आणि हाय हीटवरती याची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. जास्ती शिजवायचं नाही किंवा जास्त शिट्टी करायची नाही, नाहीतर बटाटा आणि वांग्याचा गाळ होईल. 1 शिट्टी झाल्यानंतर हा कुकर मी बाजूला ठेवला आहे थंड होण्यासाठी. कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे मी फुलके बनवून घेते आहे. डब्यामध्ये देखील आपण अशी ही भाजी देऊ शकतो. नेहमी आपण शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं वाटण घालून बऱ्याचशाच भाज्या बनवतो, पण थोडीशी वेगळ्या चवीची अशी ही एकदा भाजी बनवून बघा. तुम्ही जर अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे. इंस्टाग्रामला देखील मस्त छोट्या छोट्या रेसिपी मी पोस्ट करत असते. हे फुलके मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेते, पण तुम्हाला गॅसवरती नसेल भाजायचं तर तव्यावरती देखील भाजून घेऊ शकता. तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील मला खाली कमेंट करून सांगा. मी त्या बनवायचा नक्की प्रयत्न करेन. इथे भाजीचा कुकर थंड झाला आहे. त्याचं मी आता झाकण उघडून घेते. त्याची पूर्ण वाफ निघून गेली आहे. इथे पाहताय तुम्ही वांग व्यवस्थित शिजलंय. अजिबात त्याचा गाळ झालेला नाही आहे. वरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे. मस्त चमचमीत अशी ही वांग बटाट्याची भाजी तयार झाली आहे. त्याच्यासोबत हे गरमागरम फुलके याला मी तूप लावून घेते आहे. मस्त जबरदस्त साधा सिंपल असा हा आजचा आपला बेत तयार झाला आहे. कशी वाटली ही वांग बटाट्याची भाजी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. वांग बटाटा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.